माझ्या बर्थडेच्या दिवसाची सुरुवात तरी खूप छान झालेली. मी मजाकमध्येच आहोंना भांडत होते की मला हे गिफ्ट हवं आहे म्हणून. पण आहोंनी मात्र माझ्यासोबतच गेम केला. आता नेमकं काय झालं हे तुम्हाला मोठ्या ब्लॉगमध्ये समजेल. आणि मला गिफ्ट नाही द्यावं लागणार म्हणून ते एवढे खुश होते बरं का. असो, आमचं ते सगळं उरकून आम्ही जेवण केलं आणि आज आमच्या दीर लोकांनी हे मधाचं पोळं काढलं होतं, जे की एकदम प्युअर होतं, ज्यामधून भरपूर मध निघाला. आम्ही आधी केकची ऑर्डर वगैरे दिली नव्हती, पण तरी पण आम्हाला फ्रेश केक भेटला पायनॅपल फ्लेवरचा आणि टेस्ट तर खूप भारी होती. बर्थडे घरी सेलिब्रेट करायचं हे काय आधी फिक्स नव्हतं, अचानकच ठरलं. म्हणून मस्त संध्याकाळी बिर्याणीचा बेत होता. आचार्याकडून बिर्याणी करून घेतली. आहोंचं इकडे डेकोरेशन करायचं सुरू होतं आणि आमच्याकडे तो फुगे फुगवायचा पंप नव्हता आणि आणायचं पण लक्षात नव्हतं. त्यामुळे खरं तर खूप प्रॉब्लेम झाला. सगळे फुगे तोंडाने फुगवायला लागले. आहोंना थोडीशी मदत करावी म्हणून मी पण गेले होते थोडा हातभार लावायला आणि फायनली असं डेकोरेशन झालं होतं, जे की मला तरी खूप आवडलं होतं. साधं सिंपल मस्त तयार होऊन केक वगैरे कट केला. आणि खरं सांगायचं झालं तर सासरच्यांकडून मी ह्या सगळ्या गोष्टी एक्सपेक्ट केल्या नव्हत्या. आता नेमकं काय ते तुम्हाला मोठ्या व्लॉगमध्ये समजेलच. सगळ्यांकडून गिफ्ट आणि पैसे घेतले आणि लास्टला मात्र बिर्याणीवरती ताव मारला, जी की खूप टेस्टी झाली होती. लॉंग व्लॉगची लिंक व्हिडिओच्या खाली त्रिकोणी आयकॉनवरती दिली आहे, तिथे जाऊन तो व्लॉग नक्की बघा. सगळ्यांना पोटभर जेवायला घालून स्वतः मात्र लास्टला जेवायचे थांबले, म्हणून मी माझी डेअरी मिल्क आहोंना दिली. चला भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय बाय.